हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल सिंपल अशी अंडा करी. तर रोजच्या जेवणाला काय बनवायचं आहे खूप मोठा प्रश्न पडतो आणि त्यात एक सिंपल रेसिपी ती म्हणजे अंडा कढी. तर अंडा कढी बनवण्यासाठी आपण आधी अंडी उकडून घेणार आहोत. पाणी घ्यायचे, पाणीमध्ये अंडी उकडून घ्यायचे. अंडी छान उकडल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. 2 पळी मी इथे तेल घेते. तेल टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची. हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे तेलामध्ये. मसाले छान परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपले उकडलेले अंडी सोडून घ्यायचे आणि एक एक अंडा त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. छान अंडे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा वशाट असा वास येत नाही व खायला खूप छान लागतात आणि त्याच्यामध्ये मसाला देखील आतमध्ये मुरतो. छान तळून घ्यायचे आहेत आणि मग काढून घ्यायचे आहेत. मस्त तळून घ्यायचे आहेत आणि आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्याच तेलामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. 1 कांदा घ्या मोठा किंवा 2 कांदे घ्या. मी इथे 2 बारीक बारीक कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर घरामध्ये असणारे बेसिक खडे मसाले टाकून घेणार आहोत आणि छान मस्त कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी इथे बारीक चिरलेला, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर कांदा आणि टोमॅटोचा एकजीव होईपर्यंत छान आपण परतवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकायची, कारण आपण त्या तेलामध्ये आधी हळद टाकलेली आहे. त्यानंतर टाकणार आहोत धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. तिखट तुम्ही किती खाताय त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाका. आम्हाला खूप स्पायसी आवडतं, त्यासाठी मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि इथे मी वाटण टाकलेलं आहे. भाजलेला खोबरा, भाजलेला कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण याचं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि ते वाटण टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत थोडं आणि झाकण ठेवून छान उकळी काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ तर मसाल्यामध्ये छान मिक्स होऊन जातं. आता आपण तळून घेतलेले जे अंडे आहेत ते आपण एक एक त्या मसाल्यामध्ये सोडणार आहोत. इथे मी 4 अंड्यांचा रस्सा केला आहे. तुमच्या घरामध्ये किती फॅमिली मेंबर्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे अंडे टाकून आणि तुम्ही पाहू शकताय झाकण काढल्यानंतर किती छान असं उकळी फुटलेली आहे. वरून आपण टाकणार आहोत गार्निशिंगसाठी कोथिंबीर. एकच नंबर टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंट करायला विसरू